नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ब्लाऊज पीसाचं कापड आणि अस्तरचं कापड मी जोडून घेतलेलं आहे. समोरून असा पंचकोनी गळा घेतलेला आहे. तर बघा, खालच्या साईडने अशी त्याच्यावली प्रिन्स कटची जी कटोरी आहे ती अशी खालच्या बाजूने घ्यायची आहे. दोन्ही पार्ट व्यवस्थित अशी लेवल धरून अशी टिप मारायची आहे अर्धा इंच अशी. तर बघा, खालून अशी पहिले पक्की टिप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर या पद्धतीने अशी गोल राऊंडमध्ये आपल्याला व्यवस्थित ही प्रिन्स कटची कटोरी जोडून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने अशी कटोरी जोडली प्रिन्स कटची तर एकदम सुंदर असा पफ पडतो आणि ब्लाऊज पण एकदम सुंदर असा घातल्याच्या नंतर एकदम छान असं समोरून दिसतं. तर व्यवस्थित या पद्धतीने तुम्ही समोरचा प्रिन्स कटचा भाग जोडला तर एकदम अगदी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, एक टिप मारून घेतल्याच्या नंतर परत आता आपल्याला दुसरी पण टिप मारून घ्यायची आहे पक्की. तर बघा, दोन्ही भाग एकदम व्यवस्थित आलेला आहे. कमी जास्त कोणताच भाग पाडलेला नाही आपल्याला. एकदम छान असा दोन्ही भाग सारखे झालेले आहे. तर बघा, कधी कधी कोणाकोणाचे भाग असे कमी जास्त होते. तर बघा, आपले व्यवस्थित दोन्ही भाग सारखे आलेले आहे. धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित. तर बघू शकते या पद्धतीने. तर बघा, किती छान असा पफ पडलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथून आपल्याला जी 5 इंचाचा टक्स असतो तिथं आपल्याला अशी मार्किंग करायची आहे. तर बघा, मी 5 इंचाचा असा उभी टक्स घेतलेला होता. त्याच्यानंतर आता इथून आपल्याला असं मोडपून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला किंचितभर अशी टक्स मारून घ्यायचा. जसा आपण 4 टक्सला मारतो तसा थोडासा किंचित असा टक्स मारून घ्यायचा आहे आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि पक्की टिप मारायची आहे ही पण. तर बघा, त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही या पद्धतीने एकदम सुंदर असा पफ पडतो. तर दुसरी पण साईडचा आपल्याला सेमच या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. आपण बघू शकता या पद्धतीने. तर बघा, किती सुंदर असा छान असा पफ पडलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. या पद्धतीने बनवला तर खूप छान असा पफ पडतो. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला कंबरपट्टी आणि हुकलूक पट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा, इथं मी एक छोटी पट्टी घेतलेली आहे आणि एक मोठी पट्टी घेतलेली आहे. तर बघा, हुकासाठी छोटी लागते आणि हुक गोतावण्यासाठी मोठी पट्टी लागते. तर बघा, एका साईडने पहिले आपल्याला अशी थोडीशी मोडपून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. तर दोन्ही याला सेमच तसे करून घ्यायचे आहे. कारण वरचा जो भाग आहे गळ्याचा तो आपण उलटसुलट करून घेतलेला आहे पंचकोनीचा. त्याच्यामुळे आपल्याला एका साईडने या पद्धतीने अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही याच्यावरती टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्यावाली हुकाची बाजू सोयीच्या हाताने आहे. तर ती छोटी पट्टी आहे ती अशी वरतू बाजून घ्यायची आहे आणि लेवल धरून अर्धा इंच अशी टिप मारायची आहे या पद्धतीने. तर बघू शकता. आणि हुक लूक पट्टीचा मी पहिला पण व्हिडिओ दाखवलेला आहे, तो पण तुम्ही नक्की चेक करा. आणि याच्यामध्ये पण मी तुम्हाला प्रिन्स कटच्या भागाला पफ कसा पडतो तो पण सांगितलेला आहे आणि हुक लूक पट्टी पण कशी जोडायची ही पण मी एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि दुसऱ्याला पण शेअर करा ज्याला जमत नसेल त्याला. तर बघा, या पद्धतीने अशी टिप मारून झाल्याच्या नंतर परत आता ओपन करून याच्यावरती दाब टिप द्यायची आहे. तर बघा, दाब टिप दिल्याच्यानंतर ब्लाऊजला एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते. धागे वगैरे कट करायचे आहे आणि त्याच्यानंतर अशी लेवल घ्यायची आहे पूर्ण आणि ही आतमध्ये मुडपून घ्यायची आहे. कारण ही आपली हुकाची पट्टी आहे आणि अर्धा इंच अशी मुडपायची आहे आतमध्ये आणि याच्यावरती आता पक्की टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, एकदम फिनिशिंगमध्ये आपलीवाली हुकाची पट्टी तयार होणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, याच्यावरती मी खूप सुद्धा अशा बोटनेकच्या कटिंग पण आणि डिझाईन पण टाकलेलं आहे. अगदी एकदम आता ट्रेनिंगमध्ये चालू आहे ते. तर तुम्ही नक्कीच चेक करा. एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. तर बघा, ही पट्टी तयार झालेली आहे आपलीवाली व्यवस्थित फिनिशिंगमध्ये. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ही पट्टी अशी आतमधून घ्यायची आहे लेवलनी आणि याला अर्धा इंच अशी सरळ टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, ही आपल्याला आतमधून वरती घ्यायची आहे म्हणजे हुक गुंतवायची पट्टी तयार होणार आहे आपली. तर बघा, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे तुम्हाला समजून या पद्धतीने. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, उरलेलं कापड मी कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ओपन करून घ्यायचा असा भाग आणि अशी मुडपून घ्यायची अशी ही पट्टी आणि जी आपण आता टिप मारलेली आहे त्याच्यावरती अशी लेवल घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने अशी मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने अशी लेवल घ्यायची आहे आणि अशी टिप मारायची आहे. तर बघा, ही आपल्याला बाहेर घ्यायची असते अर्धा पाऊण इंच आणि ती आतमध्ये एकदम पूर्ण मुडपून घ्यायची असते. तर बघा, या पद्धतीने दोन्ही पण आपल्याला पट्टी तयार झालेली आहे. आणि याच्यानंतर जे उरलेलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा, लेवलमध्ये असं कट करून घेतलेलं आहे. धागे वगैरे कट करून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला दोन्ही पण व्यवस्थित एकावर एक ठेवून बघायचे आहे की आपल्याला दोन्ही पट्ट्या सारख्या आलेल्या आहे का. तर बघा, एकदम सुंदर असा पफ पण पडलेला आहे आणि हुक लूक पट्टी पण आपली तयार झालेली आहे. तर बघा, व्यवस्थित अशी लेवल बघितलेली आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही.
तर अशी लेवल घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याची समोरची कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघा धागे वगैरे व्यवस्थित कट करायचे आणि जो भाग जास्तीचा असला तो पण आपल्याला सारखी दोन्हीची लेवल करून घ्यायची असते आणि मगच आपल्याला कंबरपट्टी लावायची असते। तर बघा अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहे मी आणि त्याच्यानंतर आपल्याला एका साईडने अशी मुडपून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे। जशी आपण हुक लूकला मारली होती टिप तशी याला पण टिप मारून घ्यायची आहे। कारण हुक लूकच्या पट्टीच्या साईडने आपल्याला आता बंद बाजू आहे त्याच्यामुळे त्या साईडने आपल्याला अशी टिप मारून घ्यायची। तर तुम्ही डायरेक्टसुद्धा मुडपून टिप मारून घेऊ शकता। तर बघा मी शक्यतो याच पद्धतीने जोडून घेत असते। तर बघा त्याच्यानंतर अशी लेवल घ्यायची आहे या पद्धतीने वरच्या बाजूने ठेवून ती पट्टी आणि त्याच्यानंतर अर्धा इंच अशी सरळ टिप मारून घ्यायची आहे। पक्की टिप मारायची आहे आपल्याला, कच्ची वगैरे टिप मारायची नाही। तर बघा व्यवस्थित पक्की टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंच लेवलमध्ये आणि त्याच्यानंतर व्यवस्थित टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे ओपन करायचं आणि याच्यावरती दाब टिप द्यायची आहे। तर बघा दाब टिप दिली तर ब्लाऊजला एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते, अजिबात काटाळा करायचा नाही। तर बघू शकता या पद्धतीने अशी दाब टिप द्यायची त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर दाब टिप देऊन झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि पूर्ण लेवल अशी आतमध्ये घ्यायची आहे। तर बघा लेवल घ्यायची आता आपल्याला। तर या पद्धतीने लेवल घेतल्याच्या नंतर आतमध्ये अशी आपल्याला अर्धा इंच मुडपून घ्यायची आहे आणि याच्यावर आता पक्की टिप मारून घ्यायची आहे। तर बघा याला तुम्हाला हात शिलाई करायची असली तर तुम्ही हात शिलाई पण करू शकता, पण मी शक्यतो हात शिलाई करीतच नाही। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते धागा आपण मॅचिंगचा घेतला तर अजिबात धागे वगैरे वरच्या बाजूने दिसत नाही, त्याच्यामुळं मी याला हात शिलाई वगैरे करीत नाही, डायरेक्ट अशी टिप मारून घेते। तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे पूर्ण पक्की आपल्याला आणि त्याच्यानंतर जी दुसरा भाग आहे त्याला पण या पद्धतीनेच आपल्याला अशी पट्टी लावून घ्यायची आहे, समोरची कंबरपट्टी। तर बघा या पद्धतीने अशी जोडून झालेली आहे आपली वाली इकडच्या साईडची आणि तिकडच्या साईडची पण आता आपल्याला जोडून घ्यायची आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित। तर बघू शकता या पद्धतीने। तर आता ही पण जोडून घेऊया। तर बघा ही पण जोडून घेतलेली आहे एकदम सुंदर अशा आपल्या दोन्ही फिनिशिंगमध्ये अशा रेडी झालेल्या। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।